तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो। Hello everyone. In today's lecture, we say the De Morgan's theorem, very important theorem in digital electronics. It is used to calculate expression in Boolean algebra. So we see the what is De Morgan's theorem. Basically, the De Morgan's theorem have two statement. The first statement is we'll see the first statement a plus b complement. See, a plus b complement is equal to a bar into b bar. So complement means we know that in previous lecture we see the where 0 is complement is where complement is 1 and where 1 is complement is 0. So we observe in previous lecture. So in this video we discuss the two statement of De Morgan's theorem. Let's study one by one. So आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, a प्लस बीचा आपण ज्यावेळेस कॉम्प्लिमेंट घेतो इक्वल टू a इंटू बी बार. तर आपण आहे ना याला काय म्हणतो, हा जो आपला LHS आहे म्हणजे याला ही साईड कोणती झाली LHS आणि ही साईड कोणती झाली आपली RHS. तर जर LHS याला काय म्हणतो आपण नॉर गेट, याला म्हणतो आपण नॉर, आणि याला काय म्हणतो आपण बबल, याला म्हणतो बबल बबल अँड. आता म्हणजे या दोघांचं ज्यावेळेस इक्वल दोन्ही काय इक्वल आहे, मग याला LHS इज इक्वल टू RHS म्हणजेच काय झालं आपलं डी मॉर्गन्स थेरमचं फर्स्ट स्टेटमेंट. मग आता हे फर्स्ट स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ टेबल राईट करायचं आहे. मग ट्रूथ टेबल राईट करताना आपल्याला केसेस कसं घ्यायचं आहे बघा. आता फर्स्ट आपल्याला काय पाहिजे, आता ही इक्वल दोन्ही इक्वल दाखवायचं आहे. तर आपल्याला आहे ना आधी ए घ्यायचा, नंतर बी घ्यायचा, त्याच्यानंतर ए प्लस बी, त्याच्यानंतर ए प्लस बी बार अशा येतील बरोबर. त्याच्यानंतर मग काय घ्यायचं परत ए बार आणि नंतर बी बार बरोबर. त्याच्यानंतर काय येईल ए बार इंटू बी बार अशा आपल्याला केसेस घ्यायचे आहे. मग आता ते केसेस आहे ना आपल्याला ट्रूथ टेबल इथं काय करायचं आहे, ट्रूथ टेबलनुसार आपल्याला जे काय आपलं स्टेटमेंट आहे डी मॉर्गन्स थेरमचं हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता ते कसं करायचं आहे बघा. आपण एमध्ये घेताना काय किती बिट्स घेतो, 4 बिट्स आपले कन्फर्म राहते आपले 0 0 1 1 आणि 0 1 0 1. तर असे आपल्याला 4 बिट्स घे. मग आता मी इथं बिट्स घेतले बघा 0 0 1 1. त्याच्यानंतर मी काय घेतलं 1 0 1 0 1 आपण असं घेतो बरोबर. मग आता इथं काय करायचं आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट, आता हे काय करायचं आपल्याला ही RHS आणायचं आहे. सपोज आपल्याला LHS आणायचं आहे. मग LHS आणायला आधी काय करावं लागेल आपल्याला, आपल्याकडे काय स्टेटमेंट आहे ए प्लस बी याचं काय कॉम्प्लिमेंट आहे. मग आधी आपल्याला काय करायचं ए प्लस बीचं काय करायचं आपल्याला आधी यांची ॲडिशन करायची आणि नंतर यांचं काय घ्यायचं आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. मग आपण काय करू ए प्लस बीची ॲडिशन केली. मग ए प्लस बी म्हणजे हा कोणता गेट आहे आपल्याला नॉर गेट म्हणजे जसं की ऑर आपल्याला काय सांगतो ऑर गेट आहे. मग ऑर काय सांगतो आपल्याला की ज्या वेळेस इनपुट 1 असेल किंवा हाय असेल त्यावेळेस आउटपुट काय येतं हाय येतं. मग आता बघा इथं इनपुट आपल्याकडं काय आहे 0 0 आहे, मग आपलं आउटपुट काय आलं 0. ज्यावेळेस इनपुट इथं काय आपलं 1 आहे, मग आउटपुट काय आलं 1. इथं इनपुट हाय म्हणजे आउटपुट काय हाय, इथं आउटपुट दोन्ही हाय तरी काय आलं हाय. अशा पद्धतीने आपण ए प्लस बीचा ट्रूथ टेबल बघितला. आता ए प्लस बी कॉम्प्लिमेंट, आता जे आपल्याला लागतं LHS. मग याचं कॉम्प्लिमेंट आता सपोज तुमचं इथं जर 0 असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंट काय येणार 1 आणि जर 1 असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंट काय असणार आहे 0. हे झाल्या कॉम्प्लिमेंटच्या केसेस. मग आता इथं 0 आहे याचं कॉम्प्लिमेंट काय येईल 1 आणि 1 आहे तर याचं कॉम्प्लिमेंट काय येईल 0 आणि 1 आहे तर काय येईल 0 आणि 1 आहे तर काय येईल 0. अशा पद्धतीने हे झालं. आता पुढचं स्टेटमेंट आपल्याला काय बघायचं आहे बघा. आता हे RHS बघायचं आहे. मग RHS बघायला आपल्याला काय करावं लागेल, आता मी इथं खाली घेतो. मग RHS बघायचं आहे आपल्याला. RHS मग काय ए बार इंटू बी बार आहे. मग याला काय करायचं आधी ए इंटू बी करायचं, त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं यांचा कॉम्प्लिमेंट घ्यायचं ए बार इंटू बी बार. आधी ना सॉरी मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितलं, आता नंतर सांगतो. याचं काय करायचं आधी काय करायचं ए बार घ्यायचा बरोबर. त्याच्यानंतर नंतर बी बार घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं ए बार इंटू बी बार या दोघांचं काय करायचं कॉम्प्लिमेंट घ्यायचं. मग आता बघा इथं मी घातला ए, आता हा आज माझ्याकडे काय ए, मग आता इथं मला डॅश आहे म्हणजे काय याचा कॉम्प्लिमेंट पाहिजे, म्हणजे ए बार पाहिजे मला. मग काय करेल मी याच्या अपोजिट घेईल. मग 0 आहे तिथं काय येणार 1 1 आणि जिथं 1 आहे तिथं काय येईल 0 0. सेम बीचं मग काय येईल 1 0 1 0 आणि ज्याचं कॉम्प्लिमेंट काय येईल होल 1 0 0 आणि 1 बरोबर. हे इंटू करून मग कॉम्प्लिमेंट घेतलेलं आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल हा ट्रूथ टेबल. ज्यावेळेस आपल्याला पेपरला विचारले जाणार आहे
क्वेश्चन आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन पेपरला येणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, डी मॉर्गन्सचं स्टेटमेंट राईट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा आपल्याला एक 1 लाईनमध्ये थेअरी राईट करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रूथ टेबल काढायचा आणि खाली आपल्याला सोल्युशनमध्ये रिझल्ट्समध्ये आपल्याला हे दाखवायचं. अशा नाही, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. आता असे 2 स्टेटमेंट आहे. आता मी तुम्हाला फक्त काय दाखवतो. आता हे आपण बघितलं बरोबर. आता फर्स्ट आपण प्रूव्ह काय केला. आता आपण ए प्लस बी कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए इंटू बी. तर आपल्याला हे बघितलं. आता आपण ट्रूथ टेबल पण ड्रॉ केला. तर आपल्याला आता काय बघायचं आहे याच्या आता आपण हे बघितलं बघा, हे स्टेटमेंट आपण बघितलं. तर याच्यावर आपल्याला काय आता डायग्राम ड्रॉ करायचं आहे. मग सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे. तर ते डायग्राम कशा ड्रॉ करायचे बघा. आता हा कोणता गेट आहे आपल्याला, नॉर गेट आहे बरोबर ना. हा नॉर गेट आहे आणि हा काय आहे, बबल अँड आहे बरोबर. बबल इथं मी त्याला नाव देतो बबल अँड. आणि तुम्हाला मी बबलचा अर्थ समजन काय, बबल अँड म्हणजे काय नेमका बरोबर. तर आता मला ए प्लस बी सर्किट काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. आता मला माहिती आहे ए प्लस बी, मला ऑर गेट माहिती आहे कसा दिसतोय. मग मी आधी ऑर गेट काढून घेतो. मी आता ऑर गेट काढून घेतो. हा झाला माझा ऑर गेट. आता कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे याला काय आहे, याचा नॉर गेट आहे. मग इथं मी याला बबल दाखवलं म्हणजे हा काय झाला, इथं ए इनपुट आणि इथं बी इनपुट बरोबर. मग मला इथं काय भेटणार आहे, याचा वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. हे झालं काय झालं आपला नॉर. हा काय झाला माझा नॉर गेट बरोबर. त्याच्यानंतर आता मला काय दाखवायचं आहे, त्याच्यानंतर मला दाखवायचं आहे बबल अँड. आता बबल अँड दाखवायला आपल्याला आधी काय करावं लागेल, आता मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. आता आपल्याला अँड माहिती आहे कसा आहे, असा राहतो अँड बरोबर. हा झाला माझा अँड गेट. मग आता अँडला आता बघा इथं अँड काढायचं. हे झालं आधी काय करायला मी ए डॉट बी काढला बरोबर, म्हणजे अँड काढला. आता मला काय करायचं आहे, ए बार इंटू बी बार. आता ए बार म्हणजे काय, याचा नॉट आपण बघतो गेटमध्ये काय म्हणत्या, बारला काय म्हणत्या, नॉट म्हणत्या. तर मग मी याला बारच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहू शकते, असं याला पुढून बबल राहील बरं का, याला पुढून बबल राहील. मग हा काय झाला ए बार आणि हा झाला बी बार. मग याचा आउटपुट काय येईल आपल्याकडं वाय. आणि जर मी याला जर नंतर राईट करायचं ठरलं तर हा कसा दिसन, मग याला काय करायचं, इथं अँड गेट काढायचा आणि पुढं काय करायचं, एक लाईन काढून वाय दाखवायचा. म्हणजे आपलं या आउटपुट काय आलं, वाय इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. आता याचं म्हणजे इथं काय ए इंटू बी बरोबर. मग हे आपण आता ड्रॉ केलं. आता हे मी तुम्हाला झालं, हे पण तुम्हाला काय करायचं, शेवट इथं काय करायचं, डायग्राम म्हणून एक बार्टीन. तर डायग्राममध्ये तुम्हाला काय करायचं, हे सर्किट ड्रॉ करायचं आहे. तर आता आपण नेक्स्ट स्टेटमेंट बघू. तर आपलं हे शेवटचं स्टेटमेंट आहे. आता आपल्याला हे शेवटचं स्टेटमेंट बघायचं आहे बघा. आता हे सेकंड स्टेटमेंटमध्ये आपल्याला इथं मी लिहितो सेकंड स्टेटमेंट बरोबर. आता हे सेकंड स्टेटमध्ये आपल्याला काय सांगितलं, ए इंटू बी याचा कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए बार प्लस बी बार. आता बघा म्हणजेच काय, हा थिअरम आपल्याला याचा जास्तीत जास्त वापर बुलियन अल्जेब्रामध्येच आपण करतो. तर याचं काय बघा, प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट प्रोडक्ट इज इक्वल टू द ॲडिशन ऑफ कॉम्प्लिमेंट. म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्टचा कॉम्प्लिमेंट इक्वल टू ॲडिशन ऑफ कॉम्प्लिमेंट बरोबर. मग आता जो LHS साईड आहे, LHS साईडला काय आपल्याकडं नॅन्ड गेट आहे बरोबर ना. आपण गेट बघितले बेसिक गेट्स, नॅन्ड गेट आहे. आणि जो RHS साईडला आहे आपल्याकडं, तो काय आपल्याकडं RHS साईडला काय आपल्याकडं ऑर गेट आहे बरोबर. ऑर गेट म्हणजे हा गेट कोणता आहे आपल्याकडं, बबल बरोबर, बबल. मग आपल्याला काय करायचं, हे दोन्ही आपल्याला प्रूफ करायचे. मग प्रूफ कसे करायचे, LHS इज इक्वल टू RHS. आपल्याला हे दोन्हींचे इक्वेशन काय करायचे, इक्वल दाखवायचे. कशाने, ट्रूथ टेबलनी आपल्याला ट्रूथ टेबल व्हेरीफाय करायचं. मग आता तो कसा करायचा, तर बघा आता मी तुम्हाला व्यवस्थित इथे एक्सप्लेन करतो. मग आता ए इंटू बी याचा काय बार आहे बरोबर. मग आता आपल्याला फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, आधी काय घालावं लागेल, ए आणि बीच्या व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, ए इंटू बी घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला ए डॉट बीचा बार. मग एक स्टेप तुम्हाला पुढं जायची. आधी तुम्ही ए घ्या, नंतर बी घ्या, नंतर यांचं मल्टिप्लिकेशन घ्या, नंतर कॉम्प्लिमेंट घ्या. आता मी इथं ट्रूथ टेबल ड्रॉ करताना मी असंच दाखवेल बघा, अँड इज इक्वल टू द म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ अँड इज इक्वल टू द ऑर ऑफ द कॉम्प्लिमेंट. म्हणजे सीधा प्रोडक्ट, अँडला काय म्हणत्या प्रोडक्ट आणि या ऑरला काय म्हणत्या ॲडिशन. आता हा ट्रूथ टेबल आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. सेम बिट्स असणार इथं 0 0 1 1 आणि 0 1 0 1 हे सेम घ्यायचे आपल्याला. ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण इथं सेम घेतो. त्याच्यानंतर ए इंटू बी म्हणजे आता इथं बघा ज्यावेळेस आहे ना आपल्याला अँड गेट काय सांगतो, अँड गेटमध्ये काय असतं, ज्यावेळेस एकही इनपुट
म्हणजे एकही इनपुट जर लो असेल तर आपलं आउटपुट काय येणार आहे, लो येणार आहे. मग आता इथं इनपुट काय आहे, लो आहे, आउटपुट काय लो, इनपुट लो आउटपुट लो, इनपुट लो आउटपुट लो, दोन्ही इनपुट हाय आउटपुट हाय आलं, बरोबर. मग आता इथं ए डॉट बी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे अँडचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच मग आपल्याला आता काय करायचं आहे, ए इंटू बीचा आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. मग आता कॉम्प्लिमेंट घेताना काय येईल बघा, आता ए इंटू बी याचं काय येईल कॉम्प्लिमेंट, 0चा 1 0चा 1 0चा 1 आणि 1चा काय येईल 0. मग सेम आपल्याला ए बार बी बार आणि ए प्लस बी बार यांचं घ्यायचं आहे. मग त्यानंतर घेतलं हे दोन्ही काय येणार आहे आपली, हे सेम येणार आहे बघा, दोन्ही आउटपुट आपल्याला काय येणार आहे, सेम येणार आहे. मग हे सेम आल्यानंतर तुमचं हे दोन्ही आउटपुट काय आले पाहिजे, सेम आले पाहिजे. मागच्या मला स्टेटमेंटमध्ये दाखवायचं तुम्हाला राहून गेलं. हे दोन्ही आउटपुट आल्यानंतर आपलं जे काही स्टेटमेंट आहे आपलं ते काय होणार आहे, प्रूव्ह होणार आहे. आता प्रूव्ह झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, त्यांची सर्किट डायग्राम काढायची. तर सर्किट डायग्राम कशी काढायची त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता सर्किट डायग्राम काढण्याला आपल्याला काय इथं फर्स्ट ए डॉट बी बार म्हणजे हा कोणता आहे, आपल्याला नॅन्ड गेट आहे, बरोबर ना. म्हणजे आपल्याला काय करायचं, इथं नॅन्ड गेट काढायचं आहे. मग नॅन्ड गेट कसं व्हिडिओमध्ये मागच्या याच्यामध्ये आपण काढला होता. तर हा काय झाला आपला अँड गेट आणि याला पुढून बबल लावल्यानंतर हा काय झाला नॅन्ड गेट, बरोबर. मग हा ए बी बार ए इंटू बी आणि वाय इक्वल टू काय आला ए बी बार, बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पुढं, ए प्लस बी बार म्हणजे इथं काय ऑर गेट आहे. मग ऑर बबल घ्यायचा आहे. मग आपल्याला ऑर गेट माहिती आहे आपल्याला ऑर काय असा राहतो, बरोबर. मग याला काय येईल पुढून वाय इन आणि आता बबल आहे म्हटल्यावर इथं काय आहे ए बार आणि प्लस बी बार म्हणजे हा काय झाला आपला इथं हा झाला ए प्लस बी. मग आता याला काय करायचं आहे, बार टाकायचं आहे म्हणजे याला काय करावं लागलं, नॉट गेट लावायचा. नॉट गेट लाव इथं बबल, नॉट गेट लावला मी इथं, याला नॉट गेट बबल. मग इथं काय आला ए बार आणि इथं बी बार. आउटपुट काय आलं आपलं ए बार प्लस बी बार, बरोबर. मग मी याला दुसऱ्या स्टेपमध्ये कसं राईट करू शकते, मग मी याला काय करतो बबल लावतो. दोन्ही ठिकाणी बबल लावल्यानंतर बबल म्हणजे काय अँड गेट सॉरी नॉट गेटचं काम करतो. मग हा बबल मी याला तर झालं इथं दाखवलं मी वाय. मग हे आउटपुट काय आलं माझं ए बार प्लस बी बार सेम आलं, बरोबर. मग अशा पद्धतीने ही तुमच्या दोन स्टेटमेंट इथं ट्रू झाल्या. मग याचा वापर आहे ना आपण काय करतो, बुलियन अल्जेब्रामध्ये करतो. मग बुलियन अल्जेब्रामध्ये याचा वापर केला जातो. मग आता जे मोठे मोठे कॅल्क्युलेशन असतात डिजिटल सर्किट्समध्ये त्यामध्ये आपण याचा वापर केला जातो. मग आता याचा वापर जास्त करून नॅन्डमध्ये ऑरमध्ये किंवा नॉरमध्ये अशा गेटमध्ये केला जातो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांनाही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स काहीच कळत नाही त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही लवकरात लवकर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.